हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 30 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर शेवटी कान्हा आणि सखीने सरकारवर विजय मिळवलाय आणि सरकारचं स्टिंग ऑपरेशन करून त्यांनी चक्क सरकारविरुद्ध सगळे पुरावे गोळा केले की सरकारने चाळकऱ्यांना खोटी नोटीस पाठवली होती आणि त्या बळावरच त्यांना चाळीच्या बाहेर काढलं. मग कान्हा आणि सखीने सरकारचं ऑडिओ रेकॉर्डिंग केलं, तिला ब्लॅकमेल केलं आणि मग सरकारला नाईलाजाने ही नोटीस मागे घ्यावी लागली आणि सगळे चाळकरी आपापल्या घरी परत गेले आहेत. आणि तेथे गेल्यानंतर कान्हाचं नवीन मिशन सुरू झालं आहे, खऱ्या तेजस्विनीला शोधायचं आणि परत आणायचं. मग कान्हाचं हे मिशन कसं सक्सेसफुल होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार ही या अपेक्षेने खाली येते की आता चाळकरांच्या मारामाऱ्या सुरू असतील, परंतु जेव्हा ती खाली येते तेव्हा सगळे चाळकरी एकत्र बसून जेवणाची सुरुवात करणार असतात, वदनी कवळ घेता म्हणत असतात. त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसतो आणि तेवढ्यात सखी आणि कान्हा सरकारला पाहतात. सरकार चिडून तेथून जात असते तर सखी तिला थांबवते आणि विचारते, काय झालं सरकार, धक्का बसला का? तुम्हाला असं वाटत होतं ना की आत्तापर्यंत येथे मारामाऱ्या सुरू असतील, चाळीतील लोकांची एकी उद्ध्वस्त झाली असेल, पण पहा आमची एकी उद्ध्वस्त झालेली नाहीये. आता तुम्हाला कळलं असेल की चाळीतील लोकांची एकी म्हणजे नेमकं काय असतं. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही फक्त दिवे घालवले, आम्हाला थोडं गरम झालं, उकाडा जाणवला म्हणून आम्ही लगेच एकमेकांचे केस उपटू, एकमेकांशी भांडण करू? नाही सरकार, असं काहीच झालेलं नाहीये आणि आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला हरवलंय. तुमच्या नाकावर टिच्चून आम्ही येथे राहतोय, गुण्यागोविंदाने आनंदाने राहतोय आणि राहत राहणार. जोपर्यंत तुम्ही सखी सदन चाळ आणि आमची घरं आम्हाला परत करत नाही ना, तोपर्यंत आम्ही याच घरात राहणार. सरकारला खूप राग येतो. सखी सरकारला ठणकावून सांगते, तुम्ही ना तुमचे हे बालिश चाळे बंद करा. हे लाईट घालवणं, गरम होणं, उकडणं यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे पुढचा जो प्लॅन बनवायचा ना, तो आणखीन थोडा चांगला बनवा. असा फालतू टाईमपास करू नका. सरकारला खूप राग येतो, पण ती गप्प बसते आणि कान्हा विचारतो, काय मग सरकार, जिरली का? सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहते. सखी हसू लागते. सरकार तेथून निघून जाते आणि मग सगळेजण जेवणाला सुरुवात करतात. सरकार ही मीटर बॉक्सजवळ येते आणि विचार करते, यांना एवढा त्रास दिला पण त्यांना काहीच फरक पडला नाही. कोणत्या मातीचे बनले आहेत सगळे, त्यांची एकी दूर झालीच नाही. आता दिवे घालून तरी काय फायदा, त्यांच्यापेक्षा जास्त त्रास तर मलाच होतोय, मलाच उकडतंय. असा विचार करून सरकार हा जो फ्यूज काढलेला असतो तो फ्यूज पुन्हा एकदा लावून देते आणि तेवढ्यात संपूर्ण घराची लाईट परत येते. सरकार खूप निराश होते, तिच्या रूममध्ये निघून जाते आणि इकडे सगळे चाळीतले लोक जेवायला बसलेले असतात. त्यांना मात्र खूप आनंद होतो. सगळे म्हणतात, पहा आता लाईटसुद्धा आली. सखी ही सगळ्या चाळकऱ्यांना समजावून सांगते, आज आपण सरकारवर पुन्हा एकदा विजय मिळवला आहे आणि हा विजय आपल्या एकीचा विजय आहे. आपण सगळे एकत्र होतो म्हणून सरकारला हरू शकलो. सगळ्यांना ही गोष्ट पटते. सखी त्यांना समजावून सांगते, आज आपण सरकारच्या अंधकारावर आपल्या एकीच्या प्रकाशाने विजय मिळवला आहे. दाभडे मावशी म्हणते, खरंय सखी. आणि कान्हा म्हणतो, या विजयाचं क्रेडिट फक्त कोण्या एकाला जात नाही तर आपल्या सगळ्यांना जातं. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या एकीसाठी टाळ्या वाजवूयात, जोरदार टाळ्या. आणि मग सगळे चाळकरी जोरजोरात टाळ्या वाजवतात. त्यामुळे सगळ्यांना आनंद होतो. सगळे खूप खुश असतात आणि तेवढ्यात ॲडव्होकेट सुवर्णा सखीला कॉल करते. सखी म्हणते, बोला वकील मॅडम. आणि ॲडव्होकेट सुवर्णा तिला सांगते, सखी मॅडम, मला आता सरकारचा सगळा गेम समजला आहे. सरकारने खूप मोठा गेम केला आहे. सखी विचारते, म्हणजे? सुवर्णा सांगते, चाळकऱ्यांना चाळ खाली करण्यासाठी जी सरकारने नोटीस पाठवली होती ना, ती नोटीस खोटी आहे. ती कागदपत्र खोटी आहे, जज, कोर्टाचे स्टॅम्प सगळं खोटं आहे. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. सखी फोन कट करते. ती कोणाला काही सांगत नाही, पण आता सरकारची जिरवायची, आता सरकारला काही सोडायचं नाही असं सखी ठाम ठरवते. इकडे सरकार तिच्या रूममध्ये येते. सरकारला खूप राग आलेला असतो.
मी त्या चाळकऱ्यांची एकी तोडण्यासाठी एवढे प्रयत्न केले, पण माझे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. आता काय करायचं हाच प्रश्न सरकारला पडलेला असतो. जर मी या चाळकऱ्यांना घराबाहेर नाही काढू शकले तर हे सगळे घाणेरडे चाळकरी माझ्या घरातच ठिय्या मांडून बसतील, माझ्या बंगल्याला सखी सदन चाळ बनवतील. यांना कसं बाहेर काढू, सखी आणि त्या कबीरला कसं हरू, हाच विचार सरकार करत असते. आणि तेवढ्यात कान्हा आणि सखी तेथे येतात. सरकार ही पाठमोरी असते, तिला कान्हा आणि सखी दिसत नाही आणि हे दोघे चक्क रूमचा दरवाजा लावून घेतात आणि बाहेरून कडी लावतात. सरकारला हा आवाज येतो. सरकार ही दरवाजाजवळ येते, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण तिला समजतं की दरवाजा बाहेरून कुणीतरी लावून घेतलाय, कडी लावलीये. सरकार म्हणते, दार उघडा, दार उघडा, पण सखी आणि कान्हा काहीच बोलत नाही, बाहेर उभे राहून हसत असतात. सरकार चिडून म्हणते, काय करताय तुम्ही दोघे, मला माहितीये सखी कबीर तुम्ही दोघे आहात. सखी आणि कान्हा म्हणतात, हो सरकार, आम्हीच आहोत आणि आम्ही तुम्हाला कोंडून घेतलंय, आम्ही आता काय तुम्हाला बाहेर काढणार नाहीये. हे दोघे हसू लागतात. सरकार चिडून म्हणते, हा काय बालिशपणा आहे, तुम्हाला काय वाटतंय मी काय लहान मूल आहे आणि तुम्ही मला असं खोलीत कोंडून घेतल्यावर मी घाबरेल, तुम्ही जे म्हणाल ते करेल? बिलकुल नाही, मी घाबरत नाही. तर सखी म्हणते, कसं आहे ना सरकार, लहान मूल असो किंवा मग तुमच्यासारखी मोठी बाई, पण जेव्हा एखाद्या बंद खोलीत असते आणि अचानक लाईट जाते ना, तेव्हा सगळेच घाबरतात. पण सरकारला कॉन्फिडन्स असतो की ती काही घाबरणार नाही. आणि सखी कान्हाला इशारा करते, कान्हा तेथून जातो. आणि मग सखी म्हणते, सरकार आंखें खुल्ली रखो क्योंकि अंधेरा कायम रहे. आणि तेवढ्यात सरकारच्या रूमची लाईट जाते. सरकार खूप घाबरते. सखी जोरजोरात हसत असते. तेवढ्यात कान्हा परत येतो आणि म्हणतो, गेली की नाही लाईट? सरकार खूप घाबरते आणि विचारते, लाईट कशी गेली? तर सखी सांगते, अगदी तशीच, जेव्हा आम्ही स्वयंपाक करत होतो तेव्हा गेली होती तशीच. सरकारला राग येतो. कान्हा म्हणतो, सरकार घाबरू नका बरं का, टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत बाहेर, तुम्हाला सोडून आम्ही कोठेच जाणार नाहीये. सखी म्हणते, अरे पण कबीर, आतमध्ये AC सुद्धा बंद झाला असेल, मग सरकार आतमध्ये कशा राहणार, त्यांना तर किती उकडत असेल. सरकार हे सगळं ऐकत असते आणि चिडते. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, त्या सरकार आहेत, त्यांना काही भीती वाटत नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्यांना उकाड्याची, थंडीची, पावसाची, वादळाची सगळ्याची सवय आहे, त्या राहतील. अहो फक्त 10 मिनिटं काय, 1 दिवस काय, 1 महिना काय, 1 वर्षसुद्धा राहतील, टेन्शन घेऊ नका. सखी जोरजोरात हसू लागते. सरकार चिडून म्हणते, दार उघडा. तर सखी म्हणते, नाही उघडणार, कारण आम्हाला सगळं सत्य कळलंय की तुम्ही सखी सदन चाळ खाली करण्यासाठी जी कायदेशीर नोटीस पाठवली होती ना, ती खोटी होती. तुम्ही खोटी नोटीस पाठवली आहे आणि आता आम्ही हे दार नाही उघडणार तर हे दार पोलीस उघडतील. आम्ही तुमच्या विरुद्ध पोलीस तक्रार करणार आहोत. मग खोटे सरकारी डॉक्युमेंट बनवल्याबद्दल तुम्हाला शिक्षा होईल आणि तुम्ही जेलमध्ये जाल. सखी लगेच कान्हाला इशारा करते, मोबाईल रेकॉर्डिंग सुरू कर. आणि कान्हा एका क्षणात ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू करतो. आणि सरकार आतमध्ये असते, तिला हे माहीत नसतं. सरकार चिडून म्हणते, पोलीस, पोलीस कंप्लेंट, माय फुट. मी सरकार आहे सरकार, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. हो, केली मी लबाडी, हो, मी खोटे डॉक्युमेंट्स बनवून घेतले, हो, मी सखी सदन चाळ खाली करून घेतली. आता तर फक्त खालीच केली आहे, पण लवकरच बुलडोझर लावून ती संपूर्ण सखी सदन चाळ मी उद्ध्वस्त करणार आहे आणि कुणी माझं काही वाकडं करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. सखी आणि कान्हा हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतात. आणि मग सखी आणि कान्हा म्हणतात, सरकार ठीक आहे, तुमची हीच इच्छा आहे ना की तुमच्या विरुद्ध आम्ही पोलीस तक्रार करावी, पण तुम्ही कोणाला घाबरत नाही. आता आमच्याकडे तुमच्या विरुद्ध एक पुरावा आहे आणि आम्ही तर तुमचं काही वाकडं करणारच नाही, तुम्ही स्वतःचं वाकडं करून घेतलं आहे, थांबा तुम्हाला ऐकवतो. असं म्हणून सखी कान्हाला इशारा करते आणि कान्हा ही ऑडिओ रेकॉर्डिंग प्ले करतो. सरकार हे ऐकते आणि सरकारला जबर धक्काच बसतो. या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट ऐकू येतं, सरकार म्हणते, हो मी लबाडी केली आहे, हो मी खोटे डॉक्युमेंट बनवून घेतले, मी त्या बळावरच सखी सदन चाळ खाली करून घेतली आणि आता मी बुलडोझर लावून ती चाळ उद्ध्वस्त करणार. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, कोणी माझं काही वाकडं करू शकत नाही.
हे सगळं ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. कान्हा आणि सखीने चलाखीने माझ्याविरुद्ध पुरावे गोळा केले आहेत, जे मला गोत्यात आणू शकतात हे सरकारला समजतं. सखी म्हणते, सरकार, जर तुमची इच्छा नसेल ना की ही ऑडिओ क्लिप व्हायरल व्हावी आणि पोलिसांपर्यंत पोहोचवावी, तर आजच्या आज उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. ती नोटीस मागे घ्यायची आणि सगळ्यांना सखी सदन चाळीत पुन्हा जाण्याची सोय करायची. सरकारला खूप राग येतो. सखी आणि कान्हा दरवाजा उघडतात, आतमध्ये येतात आणि म्हणतात, सरकार, कसं आहे ना, तुम्हाला असं वाटत असेल की मी सरकार आहे, मी काही पण करू शकते, पण अजूनही या देशात कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं होणार नाही. तुम्ही साम दाम दंडभेद सगळं वापरून सखी सदन चाळीतील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तुमचा हा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. सरकार खूप चिडते. सखी म्हणते, उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. जर उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही आमची सोय पुन्हा त्या चाळीत केली नाही, ती नोटीस मागे घेतली नाही, तर उद्या सकाळी ही जी ऑडिओ क्लिप आहे ती संपूर्ण सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर, टी व्हीवर, रेडिओवर व्हायरल होणार. त्याचबरोबर तुम्ही जे खोटे डॉक्युमेंट्स तयार करून घेतले आहे त्याचं सत्यसुद्धा आम्ही अख्ख्या जगाला सांगणार. मग तुमची इमेज काय राहून जाईल हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुमची इमेज खराब झाली तर तुमच्या बिझनेसला सुद्धा मोठा धक्का पोहोचेल. मग आता फक्त ती एक छोटीशी सखी सदन चाळ घेण्यासाठी हे सगळं करायचं आहे की स्वतःचा बिझनेस, स्वतःची इमेज वाचवायची आहे, तुम्ही तुमचं ठरवा, असं म्हणून सखी आणि कान्हा तेथून निघून जातात. सरकारला खूप राग आलेला असतो. आता त्यांच्याकडे माझ्याविरुद्ध पुरावे आहेत, मी काहीच करू शकत नाही हे सरकारला समजतं. आणि तेवढ्यात सरकारच्या रूमची लाईट येते आणि सरकार तिचा मोबाईल हातात घेते. सरकारला नाईलाज झालेला असतो. तिची इच्छा नसते की या चाळीतील लोकांना त्यांची चाळ परत करावी, परंतु आता स्वतःची इज्जत वाचवायची असेल तर त्यांची घरं तर परत द्यावीच लागणार. त्यामुळे सरकार ही नाईलाजाने ॲडव्होकेट दुर्वेला कॉल करते. दुर्वे फोन उचलतो आणि म्हणतो, बोला सरकार. तर सरकार त्याला सांगते, ॲडव्होकेट दुर्वे, सखी सदन चाळीला जी नोटीस पाठवली होती ना, ती नोटीस परत घ्यायची. दुर्वेला मोठा धक्काच बसतो. दुर्वे विचारतो, पण सरकार, ते कसं शक्य आहे? नाही जमणार ते, कारण ती नोटीस आधीच खोटी होती. सरकार चिडून म्हणते, म्हणजे नाही जमणार? अरे, तुला जो ब्लँक चेक दिलाय ना, त्या चेककडे पुन्हा एकदा पहा आणि जे सांगितलं तेवढं कर. नाही केलं तर मग त्या चेकसारखं तुलासुद्धा फाडून खाईल, एवढं लक्षात ठेव. दुर्वे घाबरून म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, मी करतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका मिसेस कामत. तर सरकार चिडून विचारते, काय बोललास? युजलेस सरकार म्हणायचं. ॲडव्होकेट दुर्वे घाबरून म्हणतो, हो सरकार, चुकलं, माफ करा, तुमचं काम होऊन जाईल. आणि मग दुर्वे फोन कट करतो. सरकारला खूप राग येतो. ती टेबलवर ठेवलेल्या सगळ्या वस्तू आणि स्वतःचा मोबाईलसुद्धा फेकून देते. या सखी आणि कान्हाने मला पुन्हा एकदा हरवलं, मी काही जिंकू शकत नाही आहे, हा विचार करून सरकार खूप चिडते. पण आता तिच्या हातून सगळं निसटून गेलेलं असतं. ती काही कान्हा आणि सखीचं वाकडं करू शकत नाही. आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि सखी सदन चाळीचे सगळे रहिवासी, कान्हा, सखी, ॲडव्होकेट दुर्वे, पोलीस, हे सगळे सखी सदन चाळीच्या गेटवर पोहोचतात. या गेटला सील लावलेलं असतं, कोर्टाचं सील. मग हा ॲडव्होकेट दुर्वे स्वतःच्या हाताने हे कुलूप उघडतो. सखी आणि कान्हा खूप खुश असतात. चाळीतील सगळ्या लोकांच्या तर डोळ्यातच पाणी आलेलं असतं. इतक्या दिवसानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. ते त्यांच्या चाळीत परत आलेले असतात. ॲडव्होकेट दुर्वे चाळीचं गेट उघडतो आणि मग पोलीस, ॲडव्होकेट दुर्वे, सखी, कान्हा, दाभडे मावशी, जान्हवी, किरण, चाळीतले सगळे इतर माणसं चाळीमध्ये प्रवेश करतात. आणि चाळीच्या बाहेरच कोर्टाची नोटीस लावलेली असते. कान्हा सखीकडे पाहतो, सखी या ॲडव्होकेट दुर्वेकडे पाहते. ॲडव्होकेट दुर्वे सखीला इशारा करतात, काढून टाका. आणि सखी ही नोटीस काढून टाकते. सखीने ही नोटीस काढतात. चाळीतील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. इन्स्पेक्टर, पोलीस, ॲडव्होकेट दुर्वे सगळे तेथून निघून जातात. आणि मग सगळेजण हे आपल्या चाळीकडे डोळे भरून पाहतात. जान्हवी म्हणते, मला तर खरंच खूप भारी वाटतंय. सखी आणि कान्हासुद्धा एकमेकांकडे पाहून स्माईल करतात आणि मग सगळे चाळकरी आपल्या चाळीत परत येतात. फ्रेंड्स, तुम्हाला आठवतच असेल
जेव्हा पोलिसांनी बळाचा वापर करून ही चाळ उद्ध्वस्त करून टाकली होती. सगळे भांडे, त्यानंतर खुर्च्या, कॅरम बोर्ड सगळं काही फेकून दिलं होतं आणि या वस्तू अजूनही त्याच अवस्थेत असतात, अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. मग चाळकरी एक एक करून आपले सगळे भांडे, खुर्च्या, खाट हे सगळं नीट ठेवू लागतात. चाळीतील लोकांना खूप आनंद झालेला असतो आणि त्यांच्या कृतीतून हे स्पष्ट दिसत असतं. दाभाडे मावशी, जान्हवी, सखी, कान्हा खूप खुश असतात. चाळीतली इतर माणसं या सगळ्या वस्तू जागेवर ठेवत असतात आणि मग थोड्याच वेळात सगळ्या वस्तू आपापल्या जागेवर असतात. दाभाडे मावशी ही चक्क सखी आणि कान्हासमोर हात जोडते आणि म्हणते, सखी, कबीर, तुम्हाला दोघांना खूप खूप थँक्यू, तुमचे आभार. आज तुमच्यामुळेच आमची चाळ आम्हाला परत मिळाली आहे. सखी आणि कान्हाला खूप आनंद होतो. चाळीतल्या इतर बायकासुद्धा म्हणतात, फक्त तुमच्यामुळे आज हे शक्य झालं, नाहीतर आम्हाला वाटलं होतं आम्ही आमच्या चाळीत परत कधी येऊच शकणार नाही. सानप काका म्हणतात, हो सखी, कबीर, आज तुमच्यामुळेच हे शक्य झालंय. जान्हवी म्हणते, मला तर खूप आनंद झालाय. सखे सखे म्हणून ती सखीला गरा 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 गोल गोल फिरवते. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो. सखीसुद्धा मनसोक्त हसत असते, खूप खुश असते आणि तेवढ्यात एक छोटी मुलगी सखीचा हात पकडते आणि तिला सगळ्या चाळीतून फिरवून आणते, कान्हाजवळ उभी करते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. सगळे खूप खुश असतात आणि मग सखी आणि कान्हा हे दोघेसुद्धा एकमेकांकडे प्रेमाने पाहतात. कान्हा आपला हात पुढे करतो आणि सखी आणि कान्हा एकमेकांच्या हातात हात देतात, एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. या दोघांना दिसतं की चाळीतली माणसं किती खुश आहेत. सगळी माणसं आपापल्या वस्तू, भांडी, घरातील सामान सगळं नीट लावताय. हे पाहून सखी आणि कान्हासुद्धा खूप इमोशनल होतात. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात चाळीतली एक बाई येते आणि म्हणते, थँक्यू सखी, आज जे काही झालंय ना ते फक्त तुझ्यामुळे झालंय. सखीला खूप आनंद होतो. दाभाडे मावशी आपल्या मशीनजवळ काहीतरी करते आणि मग सखीजवळ येते, प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते, थँक्यू सखी, आज फक्त तुझ्यामुळे आणि कबीरमुळे आम्ही आमच्या चाळीत परत आलो आहोत. तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. सखी आणि कान्हाला आनंद होतो. कान्हा आपला हात पुढे करतो. सखी त्याच्या हातात हात देते. सखीच्या दुसऱ्या हातामध्ये कोर्टाची ती नोटीस असते आणि सखी ही नोटीस हवेत भिरकावून लागते, फेकून देते. त्यामुळे कान्हालाही आनंद होतो. सखीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि मग सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा, मला आहे ना नेहमी असं वाटायचं की सरकारचा किल्ला मी कधीच भेदू शकणार नाही. ते म्हणतात ना, अभेद्य किल्ला, अभेद्य किल्ला आहे सरकारचा, असं मला वाटायचं. पण जेव्हापासून तुझ्या सोबतीने मी सरकारविरुद्ध लढते ना, मला असं कळतंय की सरकारचा किल्ला तर आतून पोकळ होता. ते म्हणतात ना की दुसऱ्याला घाबरवलं तर आपण आपला भित्रेपणा लपवू शकतो. सरकारचं सुद्धा तसंच झालं होतं. खरं सांगायचं तर सरकार खूप भित्री आहे. तिच्यात काहीच दम नाही आहे. पण फक्त समोरच्याला घाबरून, दमदाटी करून सरकारने समोरच्यावर आपला हक्क गाजवला होता. मला, माझ्या संपूर्ण कुटुंबाला वेठीस धरलं होतं. पण आता मला असं वाटतंय की सरकार आपलं काहीच बिघडू शकत नाही. ती आपलं काहीच वाकडं करू शकत नाही. हे ऐकून कान्हा खुश होतो. सखी म्हणते, आता माझा पूर्ण विश्वास झालाय की सरकार आपल्याला काहीच इजा पोहोचू शकत नाही आणि आपण लवकरच सरकारचं साम्राज्य उद्ध्वस्त करू आणि सरकारला तिच्या गुडघ्यावर आणू. आपला विजय हा निश्चिंत आहे. पण कान्हाला सखीचं हे बोलणं पटत नाही. कान्हा सखीला समजावून सांगतो, बेबी सरकार, तुमचा हा जो आत्मविश्वास आहे ना तो चांगला आहे. पण कोणत्याही खेळात किंवा युद्धात, लढाईत आत्मविश्वास असावा, पण अति आत्मविश्वास नसावा. कारण जर आत्मविश्वासाची जागा अति आत्मविश्वासाने घेतली ना तर आपण आपल्या शत्रूला कमी लेखतो आणि मग हा शत्रू आपल्यापेक्षा कमजोर असतानासुद्धा आपल्याला हरू शकतो. सरकारला एवढं कमी लेखून चालणार नाही. सरकारने मागील 12 वर्षांपासून सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. मग तुम्ही असो, तुमचं कुटुंब असो, कायदा असो, पोलीस असो, समाज असो, प्रत्येकाच्या डोळ्यात त्यांनी धूळ फेकली आहे आणि यासाठी त्यांच्याकडे असलेला पैसा, सत्ता, पॉवर या सगळ्याचा त्यांनी फायदा करून घेतला आहे. साम, दाम, दंडभेद हे सगळं त्यांनी वापरलं आहे. त्यामुळे सरकारला हरवायचं असेल तर आपल्याला आत्मविश्वास ठेवायला हवा. अति आत्मविश्वास नको. सखीला सुद्धा हे पटतं. सखी म्हणते,
कान्हा तू एकदम बरोबर बोलतोय, पण मी अति आत्मविश्वास नाही ठेवते, तर हा माझा फक्त आत्मविश्वास आहे. कारण फक्त आज काय उद्या काय पुढील 7 जन्मसुद्धा आपल्याला सरकार हरवू शकत नाही. सरकार ही आपल्याविरुद्ध कधीच जिंकू शकत नाही जोपर्यंत आपण बरोबर आहोत. हे ऐकून कान्हाला आश्चर्य वाटतं. कान्हा सखीजवळ येतो आणि सखीला विचारतो, याचा अर्थ पुढील 7 जन्म तुम्हाला माझी साथ हवी आहे. सखीसुद्धा कान्हाकडे आश्चर्याने पाहते. कान्हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, उद्या आपल्या लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे. तुम्ही 7 जन्म मला वडाकडे मागाल ना? तुम्ही माझ्यासाठी उपवास ठेवाल ना? तुम्ही माझ्यासाठी वडाला 7 फेऱ्या मारून दोरा गुंडाळणार ना? हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. सखी कान्हाकडे पाहतच राहते. कान्हा विचारतो, सांगा ना बेबी सरकार, तुम्ही माझ्यासाठी हे सगळं कराल ना? पण सखी अतिशय निर्दयीपणे, म्हणजे गरज सरो वैद्य मरो या उक्तीप्रमाणे कान्हाला स्पष्ट शब्दात नकार देते. नाही कान्हा, मी असं काहीच करणार नाहीये. मी तुझ्यासाठी वटसावित्रीचं व्रत करणार नाहीये. कान्हाला मोठा धक्काच बसतो. त्याला खूप वाईट वाटतं. सखी कान्हावर चिडून म्हणते, कान्हा, आज आपण दोघे एकमेकांबरोबर राहतोय, सगळ्यांसमोर नाटक करतोय की मी तुला माफ केलं, पण हे विसरू नकोस की तू माझ्याशी फसवून लग्न केलं होतं आणि मी तुला माझा नवरा मानत नाही. हे ऐकून कान्हा खूप दुःखी होतो. सखी कान्हाला आठवण करून देते, जेव्हा मी तुझ्या घरी राजलक्ष्मी किर्लोस्करांकडे तुला मागायला आले होते, तेव्हाच मी स्पष्ट सांगितलं होतं. आठवतंय ना तुला, मी काय काय अटी ठेवल्या होत्या? कान्हाला आठवतं की तेव्हा सखी म्हणाली होती की आमच्या दोघांचं हे नातं एक प्रोफेशनल रिलेशनशिप असेल. यामध्ये भावनांना कोणतीही जागा नसेल. फक्त सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही एकत्र येतोय. कान्हाने कोणताही गैरसमज ठेवू नये, कोणतीही वाढीव अपेक्षा ठेवू नये. आणि हे सगळं आठवून कान्हा खूप दुःखी होतो. सखी त्याला ठणकावून सांगते, कान्हा, मी कधीच तुझा नवरा म्हणून स्वीकार करणार नाही. आपल्या या मिशनपर्यंतच आपलं हे नातं असेल, त्यानंतर तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा. चल, मला आहे ना काका काकूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे डॉक्टरांकडे, असं म्हणून सखी तेथून जाऊ लागते. तेवढ्यात किरण एक पेपर घेऊन येतो, ज्या पेपरमध्ये तेजस्विनी कामत हरवले आहेत अशी बातमी छापून आलेली असते, अशी ॲडव्हर्टाईज छापून आलेली असते. कान्हा सखीला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण सखी काहीही ऐकून न घेता तेथून निघून जाते. आणि तेवढ्यात किरण हा कान्हाला थांबवतो आणि त्याला न्यूजपेपरमधील ही बातमी दाखवून विचारतो, हे सगळं काय आहे कान्हा? कान्हाला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. किरण चिडून म्हणतो, तुला जर ही ॲड द्यायचीच होती तर मला सांगायचं ना. तू माझ्या मागे त्या पत्रकाराला जाऊन भेटला. तुला काय वाटलं मी तुला मदत केली नसती? आणि अरे, आपण दोघे मित्र आहोत ना, आपण दोघे एकमेकांबरोबर सगळं शेअर करतो, मग तू असं का केलं? कान्हा काहीच बोलत नाही. तर किरण चिडून म्हणतो, पण न्यूजपेपरमधील प्रत्येक शब्दाला किंमत असते, एवढ्याशा जागेला सुद्धा किंमत असते. आणि अशी ॲड देऊन तू पैसा वाया घालवतोय असं तुला वाटत नाही का? कबीर, मेलेली माणसं कधीच परत येत नाही. हे ऐकून कान्हाला खूप राग येतो आणि कान्हा चिडून म्हणतो, तेजस्विनी कामत जिवंत आहेत, त्या मेलेल्या नाहीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी कान्हा आता आपल्या पुढच्या मिशनसाठी सज्ज झाला आहे. कान्हाला तेजस्विनी कामतला शोधून काढायचं आहे, खऱ्या तेजस्विनीला. मग त्याचं हे मिशन सक्सेसफुल होईल की नाही हे पाहायला मजा येईल. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार घरात प्रॉपर्टीचे पेपर शोधत असेल, कुल्फी हे ऐकणार, सरकारला हे समजेल आणि मग सरकार पुन्हा एकदा कुल्फीला धमकी देईल. आणि इकडे सखी आपल्या रूममध्ये असणार आणि सखीला तिची बॅग कपाटावर दिसेल. सखी ही बॅग खाली काढणार, या सणाचा कुर्ता असेल, पण या कुर्त्यामध्ये कान्हाने त्याचे आणि सखीचे बालपणीचे फोटो लपून ठेवले आहेत. सखी हा कुर्ता उघडणार, इतक्यात कान्हा तिच्या हातातून हा कुर्ता हिसकावून घेईल. त्यामुळे सखीला संशय येईल. मग सखी या कुर्त्यातील फोटो पाहिल का हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.